हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला स्किन केअर करायला सुरुवात करायची होती म्हणून मी फेसवॉश मागून घेतलं होतं. सकाळी आमचं एक पार्सल आलं होतं. पार्सल खोलल्यानंतर आम्हाला कलिंगड खायचं होतं. मला आणि बिट्टूला कलिंगड वगैरे खाऊन घेतलं. बिट्टूची आंघोळ वगैरे करून दिली. नंतर बिट्टूची आंघोळ झाल्यानंतर मला आज खूप दिवसांनी वेळ भेटला होता बिट्टूचा लाड करायला, म्हणून खूप लाड करून घेतला. बिट्टूसोबत मस्ती पण करून घेतली. आमच्या दोघांची मस्ती चालू होती. बिचारी मावशी वर्क फ्रॉम होम करते म्हणून तिला उठता नाही येत, म्हणून आमचा लाड बघून जेलस होत होती. मला पण तिची क्यू येत होती. बिचारी इतका हे करत होती. आणि नंतर स्वतः थोडा वेळ काढला, थोडा ब्रेक घेतला आणि बिट्टूसोबत थोडे खेळली. नंतर आमच्या घरी काका आले होते, त्यांच्यासाठी आईने लिंबू सरबत वगैरे बनवून घेतलं. रात्र झाल्यानंतर आम्हाला शॉपिंग करायला जायचं होतं म्हणून मी माझं आवरलं, बिट्टूचं पण आवरलं. मी, मावशी आणि सात्विक गेले होते. बिट्टू बघा गाडीवर कसा बसून एन्जॉय करतो, सगळीकडे लक्ष असतं काय चालू आहे काय नाही. नंतर आम्ही थोडं दूर गेल्यानंतर तिथे गुलाबी आकाश झालेलं होतं. आम्ही ते सगळं बघितलं. इतकं छान वाटत होतं. वेदर पण खूप छान होतं. असं वाटलं की व्यवस्थित दिवस निवडलेले आम्ही शॉपिंग करायला जायचं. तिथं गेलो शॉपिंग, बर्डीवर गेलो, कारण बर्डीवरच खूप छान मार्केट भरतं गर्ल्ससाठी. तिथे पोचल्याच मी बऱ्याच 2 वर्षानंतर गेले होते तिथे गेल्यानंतर सगळं चेंज झालेलं होतं आणि गर्दी पण होती. मला सामान घेतपर्यंत मावशी त्याला खूप छान खेळवत होती. मी झुमके वगैरे बघितले, पण मला हे सूट करत नाही म्हणून मी ते घेतले नाही. नंतर आम्हाला जे घ्यायचं होतं ते शॉपिंग झाली होती आमची. याला मी तिकडे मोकळ्या ठिकाणी ठेवलं, तर हा बघा किती छान चालतो आहे. इतकं छान चालणं बघून तो इतका छान शिकला ना, तर त्याला चालायलाच खूप आवडतं, म्हणून तो जिकडे तिकडे पडत असतो. मला असं वाटलं की इकडे तिकडे हरवून जाईल, म्हणून मी त्याला हात धरला आणि त्याला मी स्वतःसोबतच चालवायला शिकवलं. नंतर आमच्या गाडीपर्यंत आम्ही पोहोचलो. गाडी पार्किंगला लावली होती ना, पार्किंगमधून गाडी काढली आणि निघालो आम्ही घरी यायला. घरी येताच बघा किती गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. घरी आल्यानंतर आम्हाला घ्यायची होती बिर्याणी, म्हणून रस्त्यातच आम्हाला शेरूबाईची बिर्याणी भेटली म्हणून ते घेऊन टाकली. आणि नंतर आम्ही पेट्रोल वगैरे भरला आणि भूक खूप लागली होती म्हणून थोडी पाणीपुरी वगैरे खाल्ली. आणि माझ्या सिस्टरला ATMमध्ये काम होतं म्हणून ती ATMमध्ये वगैरे गेली आणि ती पोस्टात पैसे भरते म्हणून ते पोस्टाचे पैसे वगैरे भरून काम वगैरे आमचं करून घेतलं. नंतर आम्हाला येताना फालुदा वगैरे प्यायचा होता म्हणून फालुदा पिला आणि हिला हे सब्जा बघायचं होतं म्हणून सब्जा दाखवला. घरी आल्यानंतर TV बघितली आम्ही. असा होता आमचा दिवस. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.